नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण या गोष्टीची आपण सर्वजण इतके दिवस वाट पाहत होतो आणि फायनली ती गोष्ट आता झालेली आहे. ती म्हणजे वसू हत्याचं सत्य सर्वांच्या समोर आलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वसू हत्याचं सत्य सर्वांच्या समोर कसं आलं? तर खूप मोठी गोष्ट घडलेली आहे. कारण पिहू तिच्या निर्णयावर, तिनं जे सांगितले त्याच्यावर ठाम असते. कारण पिहूने नंदिनीला खोटं ठरवलेलं नाही, तर पिहूने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की हो, वसू मावशीनेच नंदिनीला किडनॅप केलेलं आहे. ही गोष्ट तर पिहूने सांगितलेली असते. पण रम्याने तेव्हा मात्र पिहू खोटंच बोलत असते आणि आत्ताही तिने नंदिनीचं ऐकून खोटं बोललेली आहे. मागे पण तिने असंच केलेलं होतं असं म्हणत पिहूला खोटं ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर मंजू जी आहे तिला सुद्धा या दोघींनी तिची बोलती बंद केलेली असते. कारण मंजूला सांगितलेलं असतं, तू तर आमच्या घरात राहते ना, तू कुटुंबासाठी काय करू शकतेस असं म्हणत मंजूची सुद्धा बोलती बंद केलेली असते. पण आता आपल्याला खूप जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली पिहूने जो व्हिडिओ बनवलेला होता तो मिथुन काकांच्या मोबाईलमधला व्हिडिओ सर्वांच्या समोर येणार आहे. आणि जेव्हा तो व्हिडिओ सर्वांच्या समोर येतो तेव्हा मात्र काव्या जी तापलेली आहे, काव्याने जी वाट लावलेली आहे वसूची, ती मात्र पाहण्यासारखी असणार आहे. अक्षरशः वसूच्या नरडीचा घोट घेतलेला आहे. कारण काव्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. काव्य आणि जीवा या दोघांचं एकमेकांवरती जीवापाड प्रेम होतं आणि या वसूमुळे हे सगळं असं घडलेलं आहे. वसूमुळं ऐनवेळी लग्न करावं लागलेलं असतं काव्याला. त्यामुळे काव्या मात्र वाट लावत आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर इकडे वसू मात्र नंदिनीकडे आलेली असते आणि म्हणत असते की काय केलंस तू? काहीच करू शकलेले नाहीयेस तू. कारण तू जो पुरावा आणलेला होता तो पुरावा खोटा ठरला. त्यानेच तुला सर्वांच्या समोर खोटं ठरवलं असं म्हणत ती नंदिनीला बोलत असते. नंदिनीला मात्र वाईट वाटत असतं. तेव्हा काव्या म्हणत असते की काळजी करू नका आत्याबाई, अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळेजण आहोत ना. आणि काव्याने आरतीचं ताट हातात घेतलेलं असतं आणि काव्या बोलत असते. ती म्हणत असते, होईल हो, सगळं व्यवस्थित होणार आहे, तुम्ही काळजी करायची गरज नाहीये. दिव्यावरती हात ठेवून काव्या शपथ घेते. ती म्हणते की लवकरच तुमचं हे सगळं सत्य आहे ते सर्वांच्या समोर आणणार आहे. आता वसूने बोललेली असते की तुझा पुरावा तर पलटला नंदिनी. तेव्हा मग काव्या तिथे येते आणि काव्या म्हणत असते, आता येणारी वेळच सांगेल की कोण पलटले आणि कोणाचं काय होणार आहे ते. त्या क्षणी पार्थ आणि जीवा दोघंही तिथे आलेले असतात आणि ते म्हणतात आम्ही पण. आता या चौघांनी दिव्यावर हात ठेवून शपथ घेतलेली आहे आणि त्याच वेळेस बाप्पाने सुद्धा यांना कौल दिलेला आहे, लवकरच या वसुंधराचं सत्य समोर येणार. बाप्पाच्या समोर हे सगळं चाललेलं असतं आणि इकडे मिथुन काकांनी त्याच वेळी मोबाईल हातात घेतलेला आहे आणि मिथुन काका मोबाईल पाहत असतात तेव्हा त्यामध्ये तो व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असतो. वसुंधरा ही पिहूला धमकावत असते की तू कोणाला काहीही सांगणार नाही तर मी इथून तुला, तुझ्या आईला, तुझ्या बहिणीला, तुझ्या बाबांना हाकलून देणार आहे या घरातून, मग काय करणार आहे. अशा पद्धतीचं तिचं जे बोलणं असतं, धमकावणं असतं, ते जेव्हा मिथुन काका पाहतात तेव्हा त्यांना राग आलेला असतो. आणि त्यामध्ये पिहू म्हणत असते की वसुमावशी, नंदिनी वहिनीला तूच लग्नातून किडनॅप केलेलं होतं. हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असतो आणि फायनली सर्वांच्या समोर सत्य आलेलं आहे. तिथे मानिनी, विक्रम सगळेजण आहेत आणि सगळ्यांच्या समोर मिथुन काकांनी येऊन तो व्हिडिओ दाखवलेला असतो. तेव्हा नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. पण वसुंधराचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. तिची वाट लागलेली असते. कारण तिनं जे काही कारस्थान केलेलं असतं त्या कारस्थानाची शिक्षा तिला मिळालेली असते. तिने आजपर्यंत इतकं खोटारडं वागलेली आहे. तिने चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की तुम्ही आमच्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. काव्या स्वतःच्या रागावर कंट्रोल करूच शकत नाही. काव्याने त्या क्षणी वसुंधराचं नरड धरलेलं आहे आणि तिचा गळा आवळायला सुरुवात केलेली आहे. काव्याला इतका राग आलेला असतो. सगळेजण काव्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. इकडून रम्या तिच्या आईचं रक्षण करत असते. पण काव्या मात्र अजिबात सोडतच नसते. जणू काही आता काव्या ही ते वसुंधराच्या नरडीचा घोट घेणार आहे की काय, एवढ्या रागात काव्य असते. आता काव्याने जे काय पाऊल उचललेलं आहे त्याचा परिणाम वसुंधराला आणि रम्याला काय भोगावं लागणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.